छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी समितीने 16 पानी अहवाल सादर केला। शिवरायांचा पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढल्याचं अहवालात नमूद करण्यात आले। त्याचबरोबर चुकीचं वेल्डिंग आणि पुतळ्याची फ्रेम कमकुवत असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे। पुतळ्याची देखभाल योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचंही निरीक्षण या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे। तर पुतळा का कोसळला याची नेमकी कारणं काय होती ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता। पुतळ्याची फ्रेम कमकुवत होती। चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डिझाइन योग्य पद्धतीने बनवली नव्हती। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, नेमकं काय या अहवालात समोर आलेलं आहे, काय नेमकं सांगण्यात आलंय? 16 पानी अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला, काय नेमकं त्या अहवालात आहे? या संपूर्ण चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत समोर त्यामध्ये त्रुटी केवळ दाखवण्यात आलेल्या आहेत, परंतु नेमके याला जबाबदार कोण किंवा त्या नेमक्या व्यक्ती कोण आहेत, नेमक्या संस्था कोण आहेत यावर मात्र कुठलीही टिप्पणी करण्यात आलेली नाही। केवळ त्रुटी दाखवलेल्या आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केल्यानंतर त्याच्या देखभालीची जी देखभालीची जबाबदारी होती ती सार्वजनिक बांधकाम विभागाची होती, ती व्यवस्थितरित्या पार पाडली गेली नाही। त्याला गंज चढत होता हे लक्षात आल्यानंतर देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तिथले संबंधित अधिकारी हे जबाबदार असल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर काही दिवसामध्येच या आतून मूर्तीला गंज चढला, याचा अर्थ संबंधित मूर्तिकार हा जबाबदार आहे। पुतळा तयार करताना चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करण्यात आलं, याला मूर्तिकार जबाबदार असल्याचं दिसून येतंय। त्याचबरोबर मूर्तीचा एकूण आकार, पुतळ्याचा एकूण आकार, त्याचबरोबर फ्रेम डिझाईन या संदर्भातल्या ज्या त्रुटी आहेत त्यासाठी संबंधित स्ट्रक्चरल कन्सल्टंट जबाबदार असल्याचं दिसून येते। ज्या त्रुटी आहेत त्या या अहवालामध्ये समोर आणलेल्या आहेत, परंतु त्याला जबाबदार असणारे जे घटक आहेत, ज्या व्यक्ती आहेत त्यांची नावं टाळण्याचा प्रयत्न जो आहे त्या अहवालातून करण्यात आलेला आहे। परंतु ज्या पद्धतीनं संबंधित त्रुटी दाखवण्यात आलेल्या आहेत त्यावरून दिसून येते की कोण यासाठी जबाबदार आहे। आता या जबाबदार घटकांवर कशा प्रकारे कारवाई केली जाते ते पाहणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत जो मूर्तिकार आहे आणि त्या संबंधित जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वाचं होते की त्यांची सार्वजनिक जी देखभालीची जबाबदारी होती PWDची, त्यातले अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का, आता असा प्रश्न या अहवालाच्या निमित्तानं समोर येताना दिसून येतोय। निश्चित धन्यवाद कृष्णान ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय जवळपास 16 पानांचा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे।